बघा, हे प्रकरण जर अधिक वाढलं तर अडचणीत कोण येऊ शकतं? भाजप. गोची कोणाची होऊ शकते? भाजपची. मित्र हो, गेल्या अनेक वर्षापासून मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जात असल्याचा, मतदान यंत्र हॅक केली जात असल्याचा आरोप होत आलेला आहे. आणि मग याच मार्गातून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकतात. त्या निवडणुका जिंकून ते सत्तेमध्ये येतात. अशा प्रकारचे आरोप विरोधकाकडून सातत्यानं केले जात आहेत. अर्थात सर्वसामान्य मतदारांच्या मनात सुद्धा तीच शंका आहे, तोच संशय आहे. नव्हे, आता त्यांना तसा विश्वास देखील वाटायला लागलेला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी सुद्धा मतदान यंत्रामध्ये आधीच 2,500 मतं सेट करून ठेवलेली आहेत. आमच्या पक्षात या असं काही जण सांगत होते. तशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या होत्या. चौकशी नाही, त्याच्यावर पुन्हा काही नाही. कोणीतरी बोललं, बातम्या आल्या आणि तो विषय पुन्हा एकदा बाजूला पडला. मतदान यंत्राबाबतचे आरोप हे खरे असो खोटे असो, म्हणजे खरं तर ते अनेकांना खरेच आहेत असं वाटतं. मात्र हे आरोप होतात कोणावर? तर ते फक्त भाजपावर. पण आता मात्र बघा, महायुतीत असलेल्या मित्रपक्षामध्येच मतदान यंत्राच्या हॅकिंगच्या विषयावरून मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. मावळमध्ये सध्या मतदान यंत्राचं तथाकथित हॅकिंग हा मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे. ईव्हीएम हॅक करून देतो असं सांगून भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा एक मोठा आरोप कोणी केला? महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनीच केला. अर्थातच यावरून मोठं रणकंदन सुरू झालेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी ईव्हीएम हॅक करून देऊ असं सांगत मावळ तालुक्यातल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, म्हणजेच भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आपल्या उमेदवाराकडून 25 ते 35 लाख रुपये उकळले आहेत, असा एक खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनीच केला होता. याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि आपण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहोत, असा इशारा सुद्धा आमदार शेळके यांनी दिलेला आहे. त्यावर मग भाजपचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रति आव्हान दिलं. पैसे उकळल्याचा आरोप 8 दिवसामध्ये सिद्ध करा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा या भेगडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना दिला. हे आरोप जर सिद्ध झाले तर आपण राजकारणातून सुद्धा बाजूला होऊ, असं सुद्धा हे भेगडे यांनी म्हटलं. बाळा भेगडे यांनी कोर्टाची धमकी दिल्यावर आमदार सुनील शेळके हे कुठंतरी नरमाईची भूमिका घेतील अशी अपेक्षा असावी कदाचित. पण त्यानंतर तरी आता अधिकच भडका उडाला. तुम्हाला खरंच सन्मान, अभिमान आणि आबरू असेल ना, तर 10 दिवसाच्या आत तुम्ही कोर्टामध्ये जाच. पाहिजे असेल तर मी आणखी 10 दिवस थांबतो, पण तुम्ही माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करा, असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना दिलं. आपल्याकडे पुरावे आहेत, कोर्टाचं समन तरी येऊ द्या, हे पुरावे आपण कोर्टात सादर करू, पण त्याआधी मीच पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. शिवाय लवकरच सुरू होत असलेल्या अधिवेशनामध्ये हे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा देणार असल्याचं या आमदार शेळके यांनी सांगितलं आहे. ईव्हीएम हॅक संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती मला कुठल्या भविष्य सांगणाऱ्यानं दिलेली नाही. उमेदवाराच्याच भावानं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ती पुराव्यानिशी दिलेली आहे. त्याचबरोबर कोणाच्या खात्यावर किती पैसे दिलेले आहेत, कोणाच्या खात्यावर पैसे गेलेले आहेत, याबाबतची सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे, असा ठाम दावा सुद्धा आमदार सुनील शेळके यांनी केला. त्यामुळं ईव्हीएम हॅकिंगचा विषय, भाजपाचा संबंध आणि महायुतीतली अंतर्गत चिखलफेक पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. बघा, हे प्रकरण जर अधिक वाढलं तर अडचणीत कोण येऊ शकतं? भाजप. गोची कोणाची होऊ शकते? भाजपाची. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण अधिक वाढवून देतील असं अजिबात वाटत नाही. तरी पाहूया आपण काय काय घडतं यात पुढं.